प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा देवाच्या गौरवासाठी प्रभूने आपल्याला पुन्हा एकत्र केलं. त्याबद्दल आपण आभार मानूया देवाचे. आजचा दिवस प्रभूने दाखवला आणि आजच्या या दिवशी प्रभूने आशीर्वाद सभेमध्ये आपल्याला एकत्र केलं. त्याबद्दल आपण त्या देवाचे ऋणी आहोत. कारण प्रियानो, अनेकांनी आजचा सूर्य कदाचित पाहिलेला नसेल, अनेकांना आजच्या दिवसामध्ये आपल्या जीवाला गमावं लागत असेल किंवा अनेकांनी आजच्या दिवसामध्ये दुःख भोगलेले असतील. पण प्रियानो, आज आपण नशीबवान लोक आहोत की आज आपण देवाच्या वचन ऐकण्यासाठी जिवंत आणि सुखरूप असे एकत्र बसलेलो आहोत. प्रेस द लॉर्ड. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांना, माझ्या बहिणींनो, आम्ही निरंतर देवाची महिमा करणं किंवा निरंतर देवाचे आभार मानणं गरजेचं आहे. कारण त्याच्याद्वारे आपलं जीवन बदललेलं आहे. आज जे आपण आहोत ते केवळ आणि केवळ देवाच्या कृपेने आहोत. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड. तर मग आपण आज आपल्या परमेश्वराची इच्छा जाणून घेऊया आणि परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्यासाठी काय केलेलं आहे त्याकडे आपण जाऊया. प्रेस द लॉर्ड. म्हणजे आपल्या देवाची पहिली इच्छा काय, प्रथम आपल्या देवाची इच्छा काय ती जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर त्या देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी देवानीच काय उपाययोजना केली ती पण आपण जाणून घेऊया आणि आम्ही त्या उपाययोजनेमध्ये कसं राहावं याचा आपण विचार करूया. प्रेस द लॉर्ड. तर चला आपण प्रथम प्रार्थना करूया, देवाचे गौरव करूया. कारण प्रभू महान परमेश्वर आहे. डोळे बंद करा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू मास्टर, थँक्यू जीजस. प्रभू, हा समय तू दिलास त्याबद्दल तुझे आभार मानतो. या समयाला जेवढे माझे भाऊ आणि बहीण आज एकत्र आलेले आहेत आणि जेवढे फेसबुकच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत त्या सर्वांना प्रभू तू आशीर्वादित कर. द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट या मंडळीद्वारे प्रभू तू सर्वांना आजचं वचन गाजवत आहे. आजचं वचन त्यांच्यापर्यंत तू पोहोचवत आहेस. तुला धन्यवाद देतो. माझ्या देवा, माझ्या प्रभू, तू आमच्या बरोबर आहे. याचं चिन्ह हेच आहे की प्रभू आज उपस्थितांच्या जीवनामध्ये तू कार्य करत आहे. तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. तुला गौरव देतो माझ्या देवा. या वेळेचा ताबा तुझ्या हातात सोपवतो माझ्या देवा. सर्व विरोधक नमले जाऊ दे आणि माझ्या परमेश्वरा तुझ्या नावाचे गौरव हो दे. मी प्रार्थना करतो प्रभू, आमच्या प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर आणि सर्वांना आशीर्वादी कर. माझ्या ओठामुखाला तुझा स्पर्श कर म्हणजे मी तुझी कीर्ती वर्णेल. माझ्या देवा, तुला धन्यवाद देतो. हा वेळ तुझा समय तुझ्या हातात सोपवतो आणि प्रार्थना तुझाच पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याच गोड आणि अतिप्रिय नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड. तर प्रथम आपण हे पाहूया की आपल्या देवाची इच्छा आपल्या बाबतीत काय आहे. प्रेस द लॉर्ड. कारण देवाची एकच इच्छा आहे आणि ती अतिशय महत्त्वाची इच्छा आहे आणि ती इच्छा याच्यासाठी आहे की जे आदामाला परमेश्वराने शाप दिला होता त्या शापापासून मनुष्य वाचावा. याच्यापेक्षा वेगळी देवाची इच्छा काहीच नाहीये प्रियानो. प्रेस द लॉर्ड. म्हणजे मरण बाजूला होऊन जीवन तुमच्यामध्ये यावं याच्यापेक्षा सगळ्यात मोठी इच्छा बायबलमध्ये मनुष्याच्या संदर्भात देवाची नाहीये. बाकी तुम्हाला काय मिळावं, तुम्हाला आरोग्य मिळावं, तुम्हाला हे मिळावं ते मिळावं, तुमच्या सुखसोयी मिळाव्यात, तुम्ही मागण्या अगोदर तुम्हाला द्यावं, या पुढचा भाग झाला. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट एकच आहे आणि अतिशय महत्त्वाची इच्छा एकच आहे देवाची की तुम्ही मरणातून जीवनामध्ये जावं. प्रेस द लॉर्ड. तर आपल्या परमेश्वराची इच्छा काय आहे की मनुष्याने मरणातून जीवनामध्ये प्रवेश करावा. प्रेस द लॉर्ड, प्रेस द लॉर्ड. कशातून कशात प्रवेश करावा? मरणातून जीवनात. कारण प्रियानो, आदामाला जो परमेश्वराने शाप दिला त्या शापामध्ये स्पष्ट बसले तू खास मरशील म्हटलेला आहे. प्रेस द लॉर्ड. आणि ज्यावेळेस मरण मनुष्याच्या नशिबात आलं त्यावेळेस परमेश्वराने त्याला उशाप म्हणून किंवा त्याला अभिषेक म्हणून परमेश्वराने दिलं की तुला वाचवणारा ह्या जगामध्ये मी पाठवेल, म्हणजे जीवन मी तुला देईल. प्रेस द लॉर्ड. तर ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जर पाहिलं हेजेकेल याचा 18वा अध्याय आणि वचन 32 जर आम्ही पाहिलं तर आम्हाला कळतं की आमच्या देवाची इच्छा आहे. प्रेस द लॉर्ड. म्हणून हेजेकेल याचा 18वा अध्याय आणि वचन 32 परमेश्वराचं वचन आपण वाचूया. कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. प्रेस द लॉर्ड. बायबल काय म्हणतो त्याकडे जर आम्ही लक्ष दिलं आणि त्याकडे जर आम्ही आमची नेत्र लावली, आमची कान लावली तर प्रियानो आम्हाला एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आणि मार्मिक लक्षात येते, ती म्हणजे आमच्या देवाची इच्छा काय आहे ती. प्रेस द लॉर्ड. तर काय आहे प्रियानो आमच्या देवाची इच्छा? तर आजच्या वचनाद्वारे आम्हाला कळतं आमच्या देवाची इच्छा हीच आहे की कुणीही मरू नये. मरणाऱ्याच्या परमेश्वरचं वचन सांगतंय, कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. एखादा मरत असेल तर त्या मरणाऱ्याच्या मृत्यूने मला आनंद होत नाही असं परमेश्वर म्हणतो.
म्हणजे याचा अर्थ जो कोणी मरत असेल परमेश्वराला त्याच्याबद्दल दुःख होत असेल. प्रियानो, या जगातली प्रत्येक व्यक्ती मरते, पण हे ते मरण नाही की जे सैतानाद्वारे मरण आहे. हे ते मरण नाही की ज्याला जिवंत असताना ख्रिस्त लाभला नाही. अशा लोकांच्या बद्दल परमेश्वराने ही व्यथा व्यक्त केलेली आहे प्रियानो. आणि म्हणतो की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष वाटत नाही, मला आनंद होत नाही. म्हणतो की एखादा जर मरत असेल तर ते बघून मला आनंद होत नाही. तर प्रभू परमेश्वर म्हणतो की मागे फिरा, मागे वळा, कम बॅक व्हा, रिटर्न या आणि काय करा, जिवंत राहा. म्हणजे देवाची इच्छा काय आहे की तुम्ही मरू नये तर तुम्ही युगानुयुग जिवंत राहावं, सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही जावं, सार्वकालिक जीवन तुम्ही संपादन करून घ्यावं. कारण त्याने पुत्राला या जगामध्ये पाठवण्याचा हेतू हाच आहे की आदामाला दिलेला शाप त्या पुत्राच्याद्वारे नष्ट करावा आणि आदामाद्वारे आलेला मृत्यू पुत्राच्याद्वारे नष्ट करून मरणावर विजय मिळवून जीवनामध्ये त्या पुत्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना न्यावं. प्रेज द लॉर्ड. तर ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मग आपल्या देवाला काय आवडत नाहीये? आपलं मरण आवडत नाही. तर आपल्या देवाला काय आवडतं? आपलं जीवन आवडतं. प्रेज द लॉर्ड. असा जगामध्ये एकमेव असा परमेश्वर आहे की त्याला काय आवडतं? जिवंत राहिलेलं आवडतं. आपण जिवंत राहिलेलं आवडतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, बायबल आम्हाला हे सांगते, ज्याला ख्रिस्त लाभला त्याला काय लाभलं? जीवन लाभलं. मी तर म्हणेल ज्याला देवाचं वचन लाभलं त्याला जीवन. कारण देवाच्या वचनामध्ये जीवन आहे प्रियानो, आणि ते आम्हाला जर भेटलं तर आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आहोत. आज जरी आम्ही जगत असलो किंवा उद्या एखादा ख्रिस्तामध्ये विश्रांती जरी घेतली तरी तो मरत नाही, त्याला मरण म्हणत नाही प्रियानो. तर त्याला ख्रिस्तात विश्रांती घेणं म्हणतात, देवामध्ये विश्रांती घेणं म्हणतात. आणि म्हणून अनेक लोक म्हणतात रेस्ट इन पीस म्हणतात, त्या शांतीमध्ये विश्रांती म्हणतात. आणि शांती म्हणजे कोण? तर तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही मरत नाही तर आम्ही शांतीमध्ये विश्रांती घेणाऱ्या लोकांमध्ये असतो. प्रेज द लॉर्ड. तर ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधूने भगिनींनो, जर माझ्या देवाला वाटत नाही मी मरावं तर माझ्या देवाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे आम्हाला आजच कळतं प्रियानो. कारण आपला दुश्मन म्हणतो की यांनी पहिलं मारावं, पण आपला परमेश्वर म्हणतो की नाही, माझ्या लेकरांनी जगावं. प्रेज द लॉर्ड. काय म्हटले? परमेश्वराचं वचन काय म्हणतंय की माझ्या लेकरांनी काय करावं? जिवंत राहावं आणि जगावं म्हणावं. तसं म्हणणं आहे ते, माझ्या लेकरांनी जगावं. प्रिय, आपण जगावं अशी अपेक्षा आपल्या देवाची आहे. मग काय करता येईल? देवाच्या वचनाला पूर्णतेस नेण्यासाठी काय करता येईल त्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर नक्कीच आम्ही युगानुयुग जिवंत राहू, शांतीमध्ये राहू, त्या ख्रिस्तामध्ये राहू, प्रभूमध्ये राहू, देवाच्या सानिध्यामध्ये राहू. प्रेज द लॉर्ड. मग किती लोकांना प्रभूच्या सानिध्यामध्ये राहायचं आहे? हालेलुया. आमच्या सर्वांची इच्छा आहे की मला मरण नको, मला ख्रिस्त. पण पौल म्हणतो की मरणे हे मला लाभ आहे, जगणे हे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला मरण आवडलेलं आहे. का आवडलेलं आहे? कारण त्याला माहिती मी मेल्यानंतर कोणाच्या सानिध्यात जाणार आहे? प्रभूच्या सानिध्यात जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर ख्रिस्ताताई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कारण प्रभू परमेश्वर म्हणतो मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. मागे फिरा म्हणून प्रभू परमेश्वर म्हणत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर काय म्हणत आहे? मागे फिरा. आणि म्हणून यिर्मया याचा 36वा अध्याय आणि 6 आणि 7 वचनामध्ये मागे फिरा म्हणजे काय करायचं आहे त्याकडे परमेश्वराने आपले नेत्र वळवलेले आहेत. यिर्मया याचा 36वा अध्याय आणि वचन 6 आणि 7 जर आपण वाचलं तर आपल्याला कळतं की परमेश्वर जो हेस्केल मध्ये म्हटलेला आहे की मागे फिरा आणि जिवंत राहा, तर ते मागे फिरणं म्हणजे नेमकं काय की परमेश्वर यिर्मयाचा 36वा अध्याय वचन 6-7 मध्ये काय म्हणतो त्याकडे पाहूया. म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिली ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव. तसेच यहूदाच्या नगरातून येणाऱ्या सर्वांच्या कानी पडतील अशी ती वाचून दाखव. कदाचित ते परमेश्वरापुढे आपली विनंती सादर करतील व आपापल्या कुमार्गापासून वळतील, कारण परमेश्वराने या लोकांवर क्रोध व संताप करीन म्हणून सांगितले तो भारी आहे. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे प्रियानो इथे काय सांगितलेलं आहे त्याकडे लक्ष द्या की परमेश्वराच्या मुखातून निघणारी जी वचनं आहेत त्या वचनांकडे जर लोकांचं लक्ष केंद्रित केलं, ती वचनं जर लोकांकडे सांगितले, तर कदाचित लोक आपल्या पापकर्मापासून किंवा आपल्या दुष्कर्मापासून मागे वळतील आणि परमेश्वराकडे येतील. आणि मग जे वळतील, मागे येतील, जे परमेश्वराकडे येतील, त्यांच्यावर परमेश्वराचा क्रोध भडकणार नाही, कारण परमेश्वराचा क्रोध खूप भारी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, वचन सांगते की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, पण तुम्ही काय करा, मागे फिरा, मागे वळा, मागे या आणि जिवंत राहा. म्हणजे याचा अर्थ देवाचं वचन हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगत आहे की काय, जर तुम्ही देवाची वाणी ऐकली तर तुम्ही तुमचे पाप, तुमचे दुष्कर्म, तुमचे अपराध तुम्हाला त्याची जाणीव होईल आणि मग तुम्ही तुमच्या पापापासून, अपराधापासून, शापापासून, इतर सर्व चुकीच्या गोष्टीपासून, किंबहुना मी तर म्हणेल अंधकाराच्या गोष्टीपासून तुम्ही वळाल आणि कोणाकडे याल? प्रभूकडे याल. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून वचन वाचून दाखवणं अतिशय महत्त्वाचं किंवा खूप चांगलं आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस सभास्थानामध्ये लेक्चर द्यायला उभा राहिला, त्यावेळेस त्याने यशायाचा ग्रंथपट उघडला आणि त्याने लोकांपुढे तो वाचायला सुरुवात केली. काय म्हटला तो? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आणि दिनास्वार्थ सांगण्यात त्याने मला अभिषेक केला. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत परमेश्वराचं वचन वाचून दाखवलं जात नाही, परमेश्वराचं वचन म्हणजे तू काय कर किंवा काय करू नकोस, परमेश्वराचं वचन म्हणजे देवाच्या आज्ञा, परमेश्वराचं वचन म्हणजे परमेश्वराच्या मुखातून निघणारा शब्द. आणि ज्यावेळेस आम्ही तो वाचून दाखवतो त्यावेळेस ऐकणाऱ्यांची मने बदलतात, मने आणि अंतःकरणे बदलतात आणि ती लोक देवाकडे वळतात आणि देवाकडे वळून ती लोक देवाचे गौरव करतात. प्रेज द लॉर्ड. आणि ही स्थिती परमेश्वर सांगत आहे की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. आणि कसे तुम्हाला जिवंत राहता येईल? तर बायबल आम्हाला सांगतंय कसे जिवंत राहता येईल. तुम्हाला देवाचं वचन ऐकावं लागेल आणि देवाचं वचन ऐकून तुम्हाला बदलावं लागेल आणि बदलून तेव्हा तुम्ही ज्यावेळेस बदलाल त्यावेळेस बायबल सांगते की तुमच्यावरचा देवाचा क्रोध शांत होईल. प्रेज द लॉर्ड. एखादा म्हणेल मी बदलणार नाही, एखादा म्हणेल मला आता त्याची वेळ नाही, एखादा म्हणेल मी आता नाही, मी नंतर चेंज होईल, मला नंतर बदलायचं आहे, मला अजून जगून घ्यायचं आहे, मला माझी आयुष करून घ्यायची. मग बायबल सांगतंय यिर्मयाचा 3रा अध्याय आणि वचन 22 जर आम्ही पाहिलं तर तिथे प्रियानं आम्हाला कळतं की परमेश्वर त्या व्यक्तीस कठोर भाषेमध्ये जे डायरेक्ट बोलत आहे की मी तुला कसा वठणीवर आणतो ते पहा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून यिर्मयाचा 3रा अध्याय आणि वचन 22 जर पाहिलं तिथे कळतं आम्हाला, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणील, आम्ही तुझकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहेस. काय म्हटलंय परमेश्वरचं वचन? परमेश्वरचं वचन काय सांगतं त्याकडे लक्ष द्या. परमेश्वरचं वचन तर, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणील. प्रेज द लॉर्ड. म्हणजे परमेश्वराला वाटत नाही की माझी मुलं मारावी, परमेश्वराची इच्छा नाही की माझी मुलं मारावी, परमेश्वराची इच्छा नाही की आपण हाताने घडवलेल्या मनुष्याला मृत्यू प्राप्त व्हावा. म्हणून परमेश्वराचं आम्हाला मृत्यूपासून सोडून जीवनामध्ये नेण्यासाठी किती मोठी धडपड चालू आहे त्याकडे तुम्ही लक्ष दिलं तर प्रियानो आजच तुम्ही विचार करणार की माझ्यावर देवाचं किती प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. तो देवबाप माझ्यावर किती प्रेम करतो याकडे तुमची नजर जाईल आणि मग तुम्ही म्हणा, अरे त्या सैतानाच्या कृत्य करण्यापेक्षा त्या सैतानाला दूर लुटूया आणि त्या परमेश्वरावर प्रेम करूया की जो माझ्यावर अपार प्रेम करतो. कारण सैतानाला वाटतं मी मरावं, पण माझ्या देवाला वाटतं की मी जिवंत राहावं. किती धडपडे विचार करा की मनुष्य, त्याला माहिती आहे की हट्टी स्वभावाचा हा मनुष्य आहे, त्याला माहिती आहे की हा चुकीचा विचार करणारा मनुष्य आहे, त्याला माहिती की मी याच्यासाठी किती झटतो, पण मला ओळखत नाही, माझ्यावर भरोसा ठेवत नाही, अशा या मनुष्याला मी सांगतो, अरे माझ्या मुला, तो म्हटला ना इथे की अरे पाप्या, तो म्हणतो त्या पाप्याला देखील तो म्हणतो माझ्या मुला. पाप्यास मूल म्हणणारा एकच या जगामध्ये आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर. आज पाप्याला दूर लोटणारे या जगामध्ये भरपूर आहेत, पण पाप्यास आपलं पुत्र म्हणून घोषित करणारा परमेश्वर आपला देव आहे. प्रेज द लॉर्ड. आपण पापी असतानाच बायबल सांगते, आपण पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. प्रेज द लॉर्ड. कोण पापी असताना? मनुष्य पापी असताना. आणि म्हणून यशाया 53:5 आम्हाला सांगते, तो आमच्या अपराधांमुळे गाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्या झाली आणि त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. म्हणून परमेश्वर यिर्मया 3:22 मध्ये म्हणतो, माझ्या मुलांना आता तरी मागे वळा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. हालेलुया.
त्या वाटेवर आणील की जी वाट माझ्याकडे येणारे आहे. आणि म्हणून यवहान 14:6 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग सत्य आणि मी जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे जाता येत नाही, कुणी पित्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या भावांना आणि माझ्या बहिणीनो, काळजीपूर्वक लक्ष द्या की ज्या दिवशी आपण वाटेवर येऊ, म्हणजे वाटेवर येणं म्हणजे ख्रिस्ताच्या मार्गात चालणं, ज्या दिवशी ख्रिस्ताच्या मार्गात चालेल त्यावेळी तुम्ही सत्यात, मार्गात आणि जीवनात असाल. हालेलुया, हालेलुया. एखादा म्हणेल हो मी वाटेवर चालत आहे, एखादा म्हणेल हो मी 4 लाईनवर चालत आहे, एखादा म्हणेल हो मी गावाकडच्या सडकावर चालत आहे. नाही, त्या सडका, त्या वाटा काही फायद्याच्या नाही, कारण त्या या पृथ्वीवरच्या वाटा आहेत. आम्हाला वाट पाहिजे स्वर्गाची. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाट पाहिजे स्वर्गाची, आणि स्वर्गाची वाट दाखवणारा परमेश्वर आहे. कारण ज्यावेळेस याकोब झोपला होता त्याच्या उशाजवळ शिडी होती, आणि त्या शिडीद्वारे याकोबाला दृष्टांत दाखवला होता की देवदूत खाली उतरत होते आणि वर चढत होते. म्हणजे तो याकोबाला एक दृष्टांत होता, अतिशय महत्वाचा दृष्टांत होता की तू या भूतलावरती चालण्या फिरण्याचा विचार करू नको. तुला यायचं कुठं आहे, या चालण्याचा फिरण्याचा विचार कर, या शिडीचा विचार कर की ज्याच्याद्वारे तू माझ्यापर्यंत येऊ शकतोस. आणि सगळ्यात महत्वाची शिडी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आपल्याला भेटली, ते म्हणजे देवाचं वचन, की जे आजही आपल्याला पित्यापर्यंत घेऊन जात आहे. हालेलुया. आज तुम्ही कुठे बसलेले आहात? आज तुम्ही इकडे तिकडे बसलेले नाहीत प्रियानो, तर प्रभूच्या प्रेमामध्ये तुम्ही बसलेले आहात, प्रभूच्या शांतीमध्ये तुम्ही बसलेले आहात, आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात तुम्ही उपस्थित झालेले आहात. कारण बायबल सांगते, जेव्हा 2 किंवा 3 एकत्र येऊन माझ्या नावाने प्रार्थना आणि विनंती करत असेल, तेव्हा तिथे मी उपस्थित आहे, तेव्हा तिथे मी हजर आहे. कारण त्या मरणाच्या वाटेहून तुम्हाला सोडवावं आणि जीवनामध्ये तुमचा प्रवेश करावा, हीच आपल्या देवाची इच्छा आहे. प्रेम, आता तरी बदला, आता तरी वळा, मागे फिरा, त्याच्याकडे या आणि त्याच्यापासून शिका, म्हणजे तो तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, माझ्यापासून शिका. आम्हाला शिकायचं आहे, देवाच्या वचनापासून शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? देवाचा मार्ग शिकायचा आहे. काय शिकायचं आहे? पापापासून दूर राहणं शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? अंधकाराला दूर लोटायचं शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? सैतानाला पायाखाली तुडवायचं शिकायचं आहे. काय शिकायचं आहे? की स्वर्गाच्या राज्यामध्ये देवाचं वैभव कसं आहे ते शिकायचं आहे. सैतानाची हार कशी होती ते शिकायचं आहे. आम्हाला विजय कसा मिळवायचा ते शिकायचं आहे. मरणाचा नाश कसा करायचा ते आम्हाला शिकायचं आहे. पापाच्या संगतीला, दुष्टपणाच्या सर्व जाळ्याला कसं तोडायचं ते आम्हाला शिकायचं आहे. म्हणून प्रभू माझ्यापासून शिका. मागे वळा, मागे या, मागे या, मागे या, मागे या. प्रभू का म्हणत आहे? माझ्यापासून दूर गेलेल्या माझ्या मुलांना का म्हणत आहे? कारण देवाला माहित आहे की माझी लेकरं मला विसरले आहेत. प्रेज द लॉर्ड. मग विसरला आहात का तुम्ही? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विसरला आहात का? देवाला विसरला आहात का? हा, बरोबर बोला. नाही. आपली कर्म जर परमेश्वराची असेल तर आम्ही विसरलो नाही. आपली कर्म जर प्रकाशाची असेल तर आम्ही विसरलो नाही. आपली कर्म जर अंधकाराची असेल तर आम्ही परमेश्वराला आजच विसरलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कर्मावरून ओळखा की तुम्ही प्रभूला विसरले आहात की नाही. हालेलुया. फळावरून झाडाची परीक्षा घेतली जाते प्रियानो. कशावरनं? फळावरनं. फळावरनं झाडाची परीक्षा घेतली जाते. आणि मग मला सांगा, तुमची कर्म कशी आहेत त्याच्यावरनं तुम्ही ठरवले जाणार आहात की तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही ठरवले जाणार की तुम्ही कसे आहात, तुम्ही कोण आहात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून यिर्मया 3:22 आम्हाला सांगताय की प्रभू म्हणतो, अहो मला सोडून जाणाऱ्या मुलांनो, मागे फिरा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. पहा, आम्ही तुझकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहे. आम्ही कुठे वळतो? तुझकडे वळतो, कारण तू परमेश्वर आमचा देव आहे. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही परमेश्वराला आपला देव मानत असेल तर तुम्हाला वळायचं आहे कुणाकडे? तर त्या परमेश्वराकडे वळायचं आहे. तुम्ही त्या परमेश्वराला आपला जर सर्वस्व मानायचं आहे तर तुम्हाला वळायचं आहे कुणाकडे? तर त्या परमेश्वराकडे वळायचं आहे. कारण मरणाऱ्याच्या मृत्यूने परमेश्वर म्हणतो, मला संतोष मिळत नाही, मला संतोष होत नाही. मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. तर मला संतोष कशाने होतो? तर बायबल सांगतं प्रियांनो, चांगलं लक्ष द्या, विचार करा. परमेश्वर म्हणतो की तुम्ही मागे वळा आणि जीवनात राहा, याने मला संतोष होत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, त्या देवाची इच्छा आहे की आम्हाला जीवन देण्याची, आणि म्हणून तो खटपट करत आहे की तो म्हणत आहे की तुम्ही या मागे वळा, मला सोडून गेलेल्या माझ्या लेकरांनो तुम्ही. तो इतरांचा विचार करीत नाही, कारण बायबल आम्हाला सांगत आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस आलो या जगामध्ये आला तेव्हा सुरपुणकीच्या जातीच्या स्त्रीला तो स्पष्ट भाषेत म्हणतो, ती सुरपुणकीच्या जातीची स्त्री त्याला म्हणती, प्रभूजी गुरुजी माझ्या घरी या, माझी मुलगी भूताने जर्जर झालेली आहे, ती भूताने तिला पकडलेली आहे, ती जर्जर झालेली आहे, ती मरणास टिकलेली आहे, तर तिला बरे करा. येशू ख्रिस्त म्हणतो घरच्या मुलांची भाकरी घेऊन दारच्या कुत्र्यांना टाकणं योग्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की पहिल्या मुलांना खाऊन तृप्त होऊ दे. ती म्हणती घरची कुत्री देखील धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खाऊन जगतात. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त हा कुणासाठी आला होता? येशू ख्रिस्त स्पष्ट भाषेमध्ये म्हणताय तो त्याच्या लोकांसाठी आलेला होता. आणि आज देवाचीच लोक काय झालेली आहेत, बहकलेली आहेत, ते देवाला सोडून जात आहे, देवाचा विचार करत नाही. अशा स्थितीमध्ये परमेश्वर म्हणतो माझ्या मुलांनो, मला सोडून गेलेल्या माझ्या मुलांनो मागे वळा, मी तुम्हाला वाटेवर आणेल. मी तुम्हाला त्या योग्य वाटेवर आणेल की जी वाट जीवनाकडे जाणारी आहे. मी तुम्हाला त्या वाटेवर आणेल की जी वाट मरणाच्या वाटेवर नाही तर जीवनाच्या वाटेवर आहे, की जिच्यावर तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. त्या वाटेवर मी तुम्हाला आणायला आलेलो आहे. फक्त तू मागे वळ. प्रेज द लॉर्ड. आणि जर मागे वळाले नाही तर मरणाच्या वाटेवर चालणारा बाळ होशील तू, आणि त्यावेळेस परमेश्वराला दुःख होईल, कारण परमेश्वराला मरणाऱ्याच्या मृत्यूने आनंद होत नाही तर दुःख होत आहे. आज आपण हेजेकिएल याच्या 18व्या अध्याय वचन 32 मध्ये पाहिलेलं आहे की कारण प्रभू परमेश्वर म्हणतो मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. ही आपल्या देवाची अतिशय महत्वाची इच्छा आहे, आणि ती आजपासून नाही प्रियानो, तो उत्पत्तीपासून ती इच्छा आहे. कारण जेव्हा आदामाला प्रभूने शाप दिला की तू मातीपासून बनवला आहे, मातीला जाऊन मिळशील, तू खास मरशील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मरण आपल्या पुत्राला दिलं, आपल्या हाताने घडवलेल्या लेकराला ज्यावेळेस मरण दिलं त्यावेळेस त्या परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं, आणि त्यावेळेस त्या परमेश्वराने विचार नक्कीच केला असेल की मी या मनुष्याला वाचवणार. आणि म्हणून त्याने त्या सापाला जो शाप दिला त्याच्यामध्ये आमच्यासाठी एक अभिवचन प्रभूने सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. आय थिंक उत्पत्तीचा 3रा अध्याय वचन 15 आम्हाला पाहिलं तर सापाला सांगितले तू आयुष्यभर काय करशील, माती खाशील, पोटाने चालशील आणि माती खाशील. तिची संतती तुझी डोकं ठेसील आणि तू तिची टाच फोडशील. मग स्त्रीची संतती कोण आहे? स्त्रीपासून जन्माला आलेला कोण आहे? तर प्रियानं बायबल आम्हाला प्रूव्ह करून देतं की स्त्रीपासून जन्मलेला एकच आहे, म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे, स्त्रीच्या द्वारे, पवित्र आत्म्याचा अभिषेक घेऊन स्त्रीच्या द्वारे जन्मलेला एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याने वधस्तंभावरती काय केलं, मरण स्वीकारून त्या सैतानाचं डोकं ठेचलं, म्हणजे मृत्यूला नष्ट केलेलं आहे. आणि म्हणून जेवढे जण त्या ख्रिस्ताकडे जातात तेवढे जीवनामध्ये जातात. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज जर आम्ही पाहिलं तर इर्मा 3:22 मध्ये म्हटलं की मी तुम्हाला वाटेवर आणील, माझ्या मुलांना माझ्याकडे वळा, म्हणजे मी तुम्हाला काय करील, वाटेवर आणील. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 136 मध्ये आपण जाऊया. एखादा म्हणेल मला, किंवा एखाद्याला प्रश्न पडेल की ठीक आहे मला वळायचं पण मला कुठे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणतो वळ मागे. मग मागे वळून कुठे जाऊ? मला मार्ग पाहिजे की मी काय करू म्हणजे मला जीवनामध्ये मी प्रवेश करील, म्हणजे मी जिवंत राहील. त्यासाठी लोक धडपड करतात आणि ते लोक म्हणतील की प्रश्न करतील अरे मग मी वळू तर कुठे वळू? तर बायबल स्पष्ट भाषेमध्ये आम्हाला सांगताय स्तोत्रसंहिता 119 130 मध्ये नाही 30 मध्ये 119 130 तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज या जगातल्या लोकांना काय माहित नाहीये, काय केल्याने काय होतं. प्रेज द लॉर्ड. काय केल्याने काय होतं कोणाला माहित नाही प्रियनो, या जगातल्या लोकांना माहित नाही काय केल्याने काय होतं. साधं उदाहरण देतो.
की मूर्तीपूजेने काय होतं या जगातल्या लोकांना माहीत नाहीये, लिंबू अंगाराने काय होतं या जगातील लोकांना माहीत नाही, तंत्रमंत्र शक्तीने काय होतं या जगातील लोकांना माहीत नाही, चुकीच्या गोष्टीने काय होतं या जगातील लोकांना माहीत नाही, पाप केल्याने काय होतं या जगातील लोकांना माहीत नाही. जर कळालं असतं त्यांनी पाप केलं नसतं. पण बायबल सांगतंय, परमेश्वराचं वचन सांगतंय की तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो आणि त्याने बोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. काय होतं प्रियानो, बायबल काय सांगते? तुझ्या वचनाच्या उलगड्याने काय होतोय? प्रकाश प्राप्त होतो. प्रकाश प्राप्त होणं म्हणजे काय? अंधार दूर होणं. लाईट गेली म्हणजे अंधार येणं, लाईट आली म्हणजे प्रकाश येणं, आणि लाईट आल्याने आपल्याला दिसायला सुरुवात होती, अंधार पडला का आपल्याला काहीच दिसत नाही. आणि अशी अंधाराची स्थिती जगिक लोकांची झालेली आहे. पण प्रभूच्या लोकांना देवाच्या वचनाद्वारे प्रकाश मिळाल्यामुळे त्यांना उलगडा, वचनामुळे प्रकाशाचा उलगडा झाला आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालंय. कशाचं ज्ञान? चांगलं आणि वाईटाचं ज्ञान. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे देवाच्या लोकांना कळायला लागलं. आणि जर त्यांच्या डोळ्यावर प्रकाश पडला नसता तर त्यांना चांगला आणि वाईटातला भेद कळाला नसता. आज जगातील लोकांना तुम्ही दोष देऊन फायदा नाहीये, कारण त्यांच्यावर अजून तो प्रकाश पडलाच नाही. आणि म्हणून म्हटलेले, अरे निद्रिस्त जागा हो, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तो प्रकाश आमच्यावर येणं गरजेचं आहे, कारण त्या प्रकाशाद्वारे भोळ्यांना ज्ञान प्राप्त होतं. आम्ही प्रभू मधले कसे आहोत? म्हणून पौल त्याच्या वचनांमध्ये बोलतो, मी तर मूढ आहे, मी हे मूर्खपणाचं बोलतो, मी तुम्हाला लाजवावं म्हणून बोलतो, हे मी मूढपणे बोलतो. त्याच्या पत्रांमध्ये वाचा, तुम्हाला ते शब्द पाहायला भेटते. ख्रिस्तात आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की मरणाच्या वाटेवर चालू नका, तर जीवनाच्या वाटेवर चला. जीवनाच्या वाटेवर चालण्याची इच्छा माझी नाही तर परमेश्वराची आहे, कारण परमेश्वराला आवडत नाही तुमच्या मरणाने, त्याला संतोष होत नाही तुम्ही मेल्याने, त्याला आनंद होतो तुम्ही वाचल्याने. आणि म्हणून त्याने तारण जाहीर केलं. तारण कळणार कधी? ज्यावेळेस ख्रिस्ताचं वचन कळेल, देवाचं वचन कळेल, त्यावेळेस आम्हाला उलगडा होईल, प्रकाश पडेल. प्रकाश पडून आम्हाला ज्ञान प्राप्त होईल की मला जीवन देणारा परमेश्वर ख्रिस्त आहे, मला जीवन देणारा प्रभू या पवित्र शास्त्रामध्ये दडलेला आहे, मला तारण देणारा प्रभू या बायबलमध्ये आहे, आणि मला वाचवणारा प्रभू हा स्वर्गीय माझा परमेश्वर आहे. मला माझ्या भावाने वाचवलं नाही, माझ्या बहिणीने वाचवलं नाही, कुठल्या गुणवत्ताने वाचवलं नाही, कुठल्या मित्राने वाचवलं नाही, मला वाचवलं ते माझ्या परमेश्वराने वाचवलं. हे त्या दिवशी कळेल ज्या दिवशी प्रकाश माझ्या डोळ्यावर पडेल. आणि म्हणून आपण म्हणतो की जाऊ दे, आता त्याला जे करायचं ते करू दे, एक दिवस त्याला सत्य समजेल, आणि सत्य समजलं का बरोबर त्याच्या डोळ्याला प्रकाश दिसेल, आणि त्याच्या डोळ्यांना प्रकाश दिसला का मग त्याला कळेल की आपण खरं आहे का खोटं आहे. म्हणतो की नाही माणूस? एकदा त्याला कळू द्या, मग त्याला कळेल की आपण खरं आहे का खोटं. आता जाऊ दे, तो त्याचा मोहात आहे किंवा तो भरकटलेला आहे, तो त्याच धुंदीत आहे, त्याला त्याचं करू दे. एक दिवस त्याला सत्य कळेल, मग त्याला कळेल की परमेश्वर काय. म्हणून यवन 8:32 म्हणतो, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. सैतानाच्या सर्व बंधनांना मोकळं करणारा, मृत्यूच्या बंधनांना मोकळं करणारा परमेश्वर आणि परमेश्वराचं सत्य आहे. आणि म्हणून यवन 8:32 काय म्हणतात? तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रेज द लॉर्ड. ते मरणाचं जे बंधन आहे ते सत्याने मोकळं झालं. सत्य काय? तर देवाचं वचन आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतंय, तुझे निर्बंध आश्चर्यकारक आहेत. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो जो शब्द आहे, त्या शब्दाबद्दलचा जर आपण विचार केला की तो प्रकाश कोण आहे, जो प्रकाश भोळ्यांना ज्ञान प्राप्त करून देतो, तो प्रकाश कोण आहे, त्याकडे आपण जाणार आहोत. देवाला वाटत नाही आम्ही मरावं, देवाला वाटतं आम्ही जीवनात चालावं, पण जीवन देणारच ते देवाचं वचन आहे. जे ज्ञान देणारा जो प्रकाश आहे तो कोण आहे, त्याकडे जाऊया आपण. मग यवन कृषी वर्तमानाचा 1 अध्याय 1 ते 5 वचनं जर आपण वाचली तर तिथे आपल्याला कळतं की तो जो प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो आणि भोळ्यांना ज्ञान देऊन जातो, की प्रभूची इच्छा आहे की त्या माणसाने मरून ते जीवनामध्ये चालावं, तो ते कोण आहे, तो प्रकाश कोण आहे, त्याकडे जाऊया. तर यवन कृषी वर्तमानाचा 1 अध्याय वचन 1 ते 5 पर्यंत आपण वाचलं तर तिथे आपल्याला कळतं, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजे शब्द जो आहे, म्हणजे देवाचं वचन जे आहे तेच परमेश्वर आहे, ते वचन जे आहे तेच परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने सृष्टी निर्माण केलेली आहे.
तोच प्रारंभी देवाचा होता. म्हणजे जो शब्द आहे म्हणजे ते देवाचं वचन आहे. त्यानेच काय केले, निर्माण केलेलं आहे, सृष्टी निर्माण केलेली आहे. सुरुवातीला तोच होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. आणि मग जे काही घडलं या भूतलावरती ते त्या शब्दाद्वारे झालेले, म्हणजे त्या वचनाद्वारे झालं. त्याच्या ठाई जीवन होते. प्रेज द लॉर्ड. कशाच्या ठाई जीवन होते? त्या शब्दाच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो आणि भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. त्या प्रकाशात काय आहे? तो प्रकाश कशात आहे? प्रकाश कशात आहे? बायबल सांगते की देवाचं शब्दात जीवन आहे आणि ते जीवन, देवाच्या शब्दात काय आहे? जीवन. आणि ते जीवन कोणाचा प्रकाश आहे? मनुष्य प्राण्याचा, मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. कशाच्या ठाई जीवन होते? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवाचा होता. हे जो शब्द आहे म्हणजे हे जे देवाचं वचन आहे, या देवाच्या वचनामध्ये जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. आणि म्हणून प्रभू म्हणतो, मागे वळा, मी तुम्हाला वाटेवर आणीन. वाट ती कोणती आहे? हीच ती वाट आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे असं म्हणणारा ख्रिस्ताकडे वळा. आणि वचन सांगतंय की, बायबल सांगते की ख्रिस्त तोच देवाचा शब्द आहे आणि त्याच्या ठाई काय आहे? जीवन आहे. आणि ते जीवन मनुष्य मात्रांना काय आहे? प्रकाश आहे. प्रकाश ज्यावेळेस आमच्या डोळ्यांवर पडतो त्यावेळेस आम्हाला अंधारातल्या गोष्टी पण दिसतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून जगातील लोक पण प्रकाशाशिवाय गाडी चालवत नाही. आणि म्हणून कितीही किमतीची गाडी बसवा आणि तिला जर लाईट दिली नाही तर ती माणूस रात्रीचं चालू शकत नाही. आज ट्रॅफिक, अख्खं जग चालतंय, थांबतंय, पळतंय. कोणाच्या बेसवर? लाईट. लाल लाईट लागली का? लाल प्रकाश दिसला का? ऑरेंज आला का? तयारी. आणि ग्रीन आला का? बरोबर की नाही? हा, एखाद्याला इकडं वळायचंय, लगेच तिकडचं इंडिकेटर. जिकडं वळायचं तिकडचं इंडिकेटर, इकडे वळायचं इकडचं इंडिकेटर. त्याची गाडी जर थांबलेली असेल तर झुक 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 लाईट. पुढच्याला जर सांगायचं असेल तुझा लाईट खाली कर, माझ्या डोळ्यांवर येतोय, मला चालवता येत नाही, तर लगेच त्याला डिप दिला का, वर खाली केलं की तो पण त्याची लाईट खालचा लाईट करतो. कशावर चालवतो आपण गाडी? एखादा म्हणून मी इंधनवर चालतो, ग बस, मी म्हणून लाईटवर चालवतो. तुला थांबायचं तर लाईट दाखवतोय, तुला चालायचं लाईट दाखवतं, तुला वळायचं लाईट दाखवतं. पुढचा कुठं वळतोय हे मागच्याला कळतंय. मग प्रकाशाद्वारे काय कळतंय? सगळंच कळतंय. कोणाद्वारे? एखादा म्हणजे मी चांगला ट्रेन ड्रायव्हर आहे, पण ट्रेन ड्रायव्हर आहे, दुसऱ्या जर इकडचं इंडिकेटर दाखवून जर इकडं वळाला तर तो थांबतो, म्हणतो तुला डोकं आहे की नाही आहे, चाललास कुठं आहे का नाही. प्रकाश जिकडे दिसेल तिकडे माणूस वळतं, फक्त सत्य प्रकाशाकडे वळत नाही. जगिक प्रकाशाकडे वळतं, हेडलाईटकडे वळतंय. जे तारक तारिका पाहतात ना तुम्ही, सिनेसृष्टीतली हिरो हिरोईन पाहिलेत ना, हिरो हिरोईन किती सुंदर दिसत. त्यांना म्हणा फक्त ते लाईट्स बंद करा, ते फोकस बंद करा आणि मग शूटिंग काढा. त्यांची शूटिंग सुद्धा चालणार नाही, कारण त्यांना ते फोकस पाहिजे. कॅमेऱ्यात फोटो काढायला गेलात का कधी? फोटो स्टुडिओमध्ये गेलात का? आपण म्हणतो उगाच ती छत्री कशाला लावतोय. त्या आपले फोटो गोरे येतात. आपण देखील त्या प्रकाशात चांगले दिसायला लागतो. हा, टवटवीत. आणि तो छान फोटो आला ना रिअल मध्ये, पाय बरं. म्हणजे प्रकाश ज्याला भेटला त्याला तो खुशी भेटली, त्याला आनंद भेटला. प्रकाश ज्याला भेटला त्याला खुशी भेटली, त्याला आनंद भेटला. आणि बायबल आम्हाला सांगतंय की परमेश्वर तेच म्हणत आहे की तुम्ही कोणाकडे जा? त्या प्रकाशाकडे जा.
हालेलुया. या बसा. प्रेस हालेलुया. देवाच्या शब्दामध्ये जीवन होते आणि जे जीवन मनुष्य मात्रांचा काय होतं? प्रकाश होता. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतंय की तो असा प्रकाश आहे. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं प्रियानो. काय उदाहरण दिलं? की जग कोणत्या प्रकाशावर चालतं? सूर्य उगवला, सूर्य मावळला, झोपले. सूर्य उगवला, उठले. सूर्य मावळला, सिटी सोडून बाकी सगळीकडे तेच होतं, फक्त सिटीतच उलट होतं. मी मागे पण बोलतो. सिटीत सूर्य मावळला का मग जागे होतात आणि सूर्य उगवला का मग झोपतात. हे उलट गणित कुठे आहे? शहरांमध्ये आहे. गावाकडचं गणित कसं आहे? सूर्य उगवायच्या अगोदर आणि सूर्य मावळला का, आणि सिटीमध्ये सूर्य मावळला का जागे होतात आणि सूर्य उगवला का मग झोपलेले असतात. आणि म्हणतात बरेच दिवस झाले ऊन पाहिलंच नाही. कोवळं ऊन. आम्हाला कावीळ होण्याचे लक्षणं बरेचसे आजार कशामुळे होतात? सूर्यप्रकाश नाही घेतल्यामुळे आजार होतात. डॉक्टर म्हणतात त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता आहे. जगातील लोक जैगिक प्रकाशाकडे थांबतात. पण मला एक सांगता, एखाद्याच्या गाडीला मस्त हेडलाईट आहे चांगले आणि फुल पॉवरचे प्रकाश आहे. आता LED असतात सगळ्यांची, लांब फोकसच्या गाड्या आल्यात नाही का. आता आमच्या ज्या पहिल्या हिरो होंडाच्या ज्या गाड्या आहेत त्यांचा प्रकाश लांबपर्यंत जात नाही. आता नवीन आलेल्या गाड्यांचे प्रकाश बघा लांबपर्यंत पोहोचतात. बरोबर. किती वेळ ते खात्री असेल त्याला त्याचा प्रकाश ओके राहील म्हणून. एक वायर फ्यूज झाली की त्याच्या गाडीचा फायदा नाही, त्याला बंद थांबवावं लागते किंवा चाचपडत चालावं लागतं, स्लो चालावं लागतं. चुकून एखादा पुढे आदळला, हेडलाईट तुटला की त्याला त्याच्या गाडीचा फायदा नाही, अंधारात तो निघू शकत नाही. म्हणजे जगातला प्रकाश कितीही चांगला असू द्या, सिग्नलला कितीही चांगले दिवे लावू द्या, पण सिग्नलचं लाईन खराब झाली, काय प्रॉब्लेम झाला, सिग्नल बंद होतं आणि मग आम्ही पाहतो सिग्नल बंद सिग्नलमध्ये लोक गाड्या कशा नेतात. कोण इकडून कोण तिकडून कसं तरी तोंड काढून बाहेर निघायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला तुम्हाला एकच आहे की जगातला प्रकाश थांबू शकतो, नष्ट होऊ शकतो, बंद पडू शकतो, पण ज्याच्या ठाई जीवन आहे तो प्रकाश बंद पडत नाही, अंधार त्याला ग्रासू शकत नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला म्हणते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. जगातल्या प्रकाशाला अंधार ग्रासेल, जगातला प्रकाश नष्ट होईल, पण प्रभू हा जो वचनाचा प्रकाश जर आमच्या जीवनात पडला तो कदापि नष्ट होणार नाही. आणि कुठल्याच सैतानी शक्तीला ती ताकद नाही, ती हिंमत नाही की ती व्यक्ती त्या प्रकाशाला नष्ट करेल. प्रेज द लॉर्ड. आणि मग ख्रिस्ता टाइमाच्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही जर पाहिलं, काळजीपूर्वक जर पाहिलं आणि काळजीपूर्वक जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला ही एक गोष्ट नक्की समजते. आणि ती गोष्ट म्हणजे की ज्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभले आहे. बायबल सांगते की मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा आणि जीवनात राहा, जीवनामध्ये राहा. म्हणजे मागे फिरा आणि कशामध्ये राहा? बायबल सांगताय मागे फिरा आणि जीवनामध्ये राहा. हेच आम्हाला बायबल सांगत आहे. आणि त्याच गोष्टीकडे आम्हाला चालायचं आहे प्रियानो, की आम्हाला वचनांमध्ये चालायचं आहे, मागे फिरून जीवनामध्ये चालायचं आहे. आणि जीवन देणारा तो प्रभू आहे. आणि जीवन देणारा कोण आहे? तर देवाचा तो शब्द आहे. आणि देवाचा शब्द आम्हाला जीवन देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. कोण जीवन देतो तुम्हाला? कोण जीवन देतं? देवाची इच्छा आहे की तुम्ही मरणामध्ये राहू नये, तर देवाची इच्छा आहे तुम्ही जीवनामध्ये राहा. मग तुम्हाला जीवन देतं कोण? तो शब्द, त्याच्या ठाई जीवन आहे. आणि ती जीवन मनुष्य मात्रांचा काय आहे? प्रकाश आहे. जीवन कोणाचा प्रकाश आहे? मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. आणि म्हणून ज्याला प्रकाश लाभतो तो जीवनाच्या वाटेवर चालायला सुरुवात करतो, प्रभूने दिलेल्या वाटेवर चालायला सुरुवात करतो. कारण देवाची एकच इच्छा प्रियानो, तुम्ही मरू नये. डॉक्टरकडे जा, डॉक्टर म्हणतो की मी गॅरंटी घेऊ शकत
डॉक्टर किती पेशंट कसाही न्या तुम्ही, डॉक्टर काय म्हणतो की तुम्हाला ह्या फॉर्मवर सही करावी लागेल. छोटंसं ऑपरेशन जरी असेल ना, छोटंसं, तरी काय करावं लागतं, त्यांचा एक फॉर्म असतो त्याच्यावर सही द्यायला ती की मी गॅरंटी घेऊ शकत नाही वाचल का नाही वाचल, मी माझं काम करीन. पण बायबल सांगते ज्याला शब्द लाभला त्याला जीवन लाभलं, त्याला वचन लाभलं त्याला जीवन लाभलं, त्याला ख्रिस्त लाभला त्याला जीवन लाभलं. बायबल सांगते येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वराचं वचन काय आम्हाला सांगताय की त्या शब्दामध्ये जीवन आहे, ते मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. मग ज्याला हा शब्द लाभला, परमेश्वरचं खात्रीपूर्वक वचन काय सांगते, त्याला जीवन लाभले आहे. मग त्याच्यावर मरणाची बाधा येणार नाही, त्याच्यावर मृत्यूची बाधा येणार नाही, कारण माझ्या देवाला वाटत नाही तुम्ही मरावं. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे तुम्ही जगावं, तुम्ही वाचावं, तुम्ही जिवंत राहावं. आणि किती दिवस, बायबल सांगते तुम्ही सार्वकालिक जीवनात प्रवेश करावा. कशात प्रवेश करावा. आणि म्हणून यवन कृषी वर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला भेटतं की सार्वकालिक जीवन काय आहे, तर पित्याला ओळखणं आणि पुत्राला ओळखणं, यातच सार्वकालिक जीवन आहे. जर आम्ही त्या शब्दाला ओळखलं, 17:3 वाचा. सार्वकालिक जीवन हेच आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. देवाला ओळखायचं आणि ख्रिस्ताला ओळखायचं, यात काय आहे, सार्वकालिक. ज्याला शब्द कळाला त्याला परमेश्वर कळाला, ज्याला शब्द नाही कळाला त्याला काहीच कळालं नाही. आणि म्हणून आपण एखाद्याला बोलता बोलता काय म्हणतोय, मी काय बोलतोय ते तुला कळतंय ना, माझी भाषा तुला समजते ना, ऐकायला आलं ना मी काय बोललो ते, कळतंय ना, मराठी भाषा समजते का, काही इंग्लिश मध्ये बोलू, म्हणजे असं बोलणारे बोलतात. म्हणत नाही का आपण की मला जे बोलायचं ते तुला कळतंय का, का माझी भाषा तुला समजत नाही का. पण ज्याला ख्रिस्ताची भाषा कळाली, ज्याला परमेश्वराचं वचन कळालं, ज्याला शब्द कळाला त्याला पिता कळाला, ज्याला पिता कळाला त्याला पुत्र कळाला, ज्याला पिता आणि पुत्र कळाला तो सार्वकालिक जीवनात गेला, मरणावर विजय मिळवला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा नाही तुम्ही मरावं, तर देवाची इच्छा तुम्ही सार्वकालिक जीवनात जावं. पण सार्वकालिक जीवनासाठी ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियानं स्तोत्रसंहिता 119 130 मध्ये आम्ही पाहिलं की देवाच्या वचनाच्या उलगड्याने आम्हाला प्रकाश प्राप्त होतो आणि भोळ्यास ज्ञान प्राप्त होते. तो प्रकाश भोळ्यांना ज्ञानी करतो. आता अनेक लोक आहेत त्यांना प्रभू माहीतच नाही, अजूनही अंधारात आहेत. ज्याला प्रभू म्हणजे ज्याला प्रभू भेटला ते कशात आहे, जीवनात आहे. यवन कृषी वर्तमानाचा 3रा अध्याय वचन 18 काय सांगते की निवड हाच आहे की जगात प्रकाशाला ज्यांनी प्रकाशाची आवड धरली ते प्रकाशाकडे आले, आणि ज्यांनी अंधाराची आवड धरली ते अंधाराकडे गेले. तिथेच न्याय निवड आहे. जगात 2 गोष्टी, एक प्रकाश आणि एक आहे. मग आम्ही कोणत्या वाटेवर आहे. जर प्रकाशाच्या वाटेवर असेल तर आम्ही जीवनात आहोत, आणि अंधाराच्या वाटेत असेल तर आम्ही कशात आहोत, मरणात आहोत. कारण अंधारात चालणाऱ्याला कळत नाही पुढं काय आहे ते, प्रकाशात चालणाऱ्याला कळतं दूरवर काय आहे ते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. दूरवर काय आहे त्या अंधारात चालणाऱ्याला कळत नाही. आणि फक्त मानव प्राण्याच्याच बाबतीत आहे. कोणाच्या बाबतीत आहे की त्याला अंधारात दिसत नाही, पण सगळ्याच प्राण्यांना अंधारातलं दिसतं. कुत्र देखील लांबचं पाहत नाही, आणि कोण पाहत नाही, कुत्र्याचा मालक. हे का भुकतंय म्हणतो, का ओरडतंय, का झोप येऊन देत नाही, पण त्याला जे दिसतं त्याच्या आणि हा ओरड होतोय, त्याला ओरडते. हे कशाला ओरडते काय माहिती, पण जे तुला दिसत नाही ते त्याला दिसतं. का दिसते, कारण त्याच्या नेत्रात पाप नाही, तुझ्या नेत्रात पाप आहे. मनुष्याच्या नेत्रात काय दडलंय, आणि म्हणून त्याला काही दिसत नाही. पण ज्याच्या नेत्रात प्रभूचं वचन दडलंय त्याला सगळं दिसतंय. मग तुमच्या अंतःकरणात काय चाललं ते पण कळतंय, तुमच्या माइंडमध्ये काय चाललं ते पण तुम्हाला त्याला कळतं. आणि म्हणून बायबल सांगते की परमेश्वराचे नेत्र
हे मनुष्याचे अंतकरण पारखतात. परमेश्वर मनाने अंतकरणे पारखणारा देव आहे. मग कसं पारखतो? कसं पारखतो? Praise the Lord. म्हणजे त्याची नेत्र पोचतात, म्हणजे त्याचा प्रकाश पोचतो, आणि त्याचा प्रकाश जिथं जाईल तिथे काय करतो? तो सगळ्यांना फाडून काढतो. ते काहीच नाही. किती किती म्हणून म्हटलेले बायबल सांगते की घरातून बोललेल्या गोष्टी, कानात सांगितलेल्या गोष्टी धाब्यावर गाजवल्या जाईल. म्हणजे घराच्या छतावर, ज्याला स्लॅबवर म्हणतात आता हे लोक इथले, पण गावाकडे ज्याला डबल घर, घरावर घर असं, त्याला धाब्याचं घर म्हणतात नाही का? हां, माडीवर. कानात सांगितलेल्या गोष्टी मोठ्याने घोषणा केली जाईल. कोण लपून राहत नाही. बायबल सांगते तुम्ही जगाचे प्रकाश आहात, डोंगरावर वसलेलं नगर लपून राहत नाही, तसे तुम्ही लोक आहात. आणि जर तुम्ही देवाचा प्रकाश स्वीकारलेला असेल तर आजच तुमच्या ठाई काय जीवन आहे. पण तुम्ही प्रकाश स्वीकारला नसेल तर तुमच्या ठाई जीवन नाही. प्रकाश म्हणजे देवाचा शब्द. देवाची इच्छा नाहीये तुम्ही मारावं, पण तुमची इच्छा असेल वाचावं तर तुम्हाला काय स्वीकारावं लागेल? देवाचा शब्द. आणि देवाच्या शब्दामध्ये काय? जीवन. आणि ते जीवन सर्व मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. याची खात्री की नेमका तो शब्द कोण आहे की ज्याच्या ठाई जीवन आहे, ते जर आम्हाला पाहायचं आलं तर यवन 1:14 मध्ये म्हणलेले शब्द ती झालं त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रेज द लॉर्ड. पण यवन 8:12 काय म्हणतं? येशू ख्रिस्त म्हणतं मीच जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रेज द लॉर्ड. कशाचा प्रकाश राहील त्याच्यामध्ये? तो कशात चालणार नाही? कोणाला अनुसरणारा? देवाच्या शब्दाला अनुसरणारा व्यक्ती अंधारात चालणार नाही. अंधारात चालणं म्हणजे चाचपडत चालणं. लक्षात घ्या. एखादा का म्हणजे अंधारात चालणार नाही. आमचे पास्टर तर नाईटला पण जातात. मग कसे जातात? असे प्रकाश फाकवत जातात का? अंधारात चालणं म्हणजे काय? चाचपडत चाल. आता काय करू कळत नाही. असली स्थिती देवाच्या लोकांची होत नाही. देवाच्या लोकांना मार्ग लगेच मिळतो. प्रेज द लॉर्ड. कसं होतंय? आता मी सोल्युशन काय करू? आता मी काय बोलू? आता मी मार्ग कसा काढू? आलेल्या समस्येला उत्तर कसं काढू? हे देवाच्या लोकांना अवघड जात नाही, कारण परमेश्वर लगेच त्याला मार्ग देतो. म्हणजे याचा अर्थ ते चाचपडत चालत नाही. अंधारात चालणं म्हणजे चाचपडत आले. विचार करून पावलं टाकणं नाही का? कसं पाऊल टाकू? आणि प्रकाशात चालणारा व्यक्ती आता तर काय सांगायचं? अवस्था जगातल्या लोकांची निव्वळ सैतानासारखे चालतात. पहा तुम्ही रोडला कोणासारखे चालतात? कसे चालतात? तो मोबाईल असा हातात असतो, त्या 2 काड्या कानात घातलेल्या असतात, आणि रोडने चालताना पण असं चालत राहतात. का बघतात काही समोर? बघा ना, घरातून बाहेर निघले पूर्वीच्या काळी गावामध्ये एखादा वेडा सापडायचा आणि त्याला त्याच्यावरूनच ओळखलं जायचं की तो कुठेही काहीतरी बडबड करीत असायचा. त्याच्यावर ओळखला जायचा तो वेडा आहे. आता तो कुठेही सापडतात वेडे. सिग्नलला गाडी उभी असते एखादी इकडं तिकडं मी म्हणतो नेमका हा वेडा आहे का चांगला आहे तेच कळत नाही. कारण काही जण ब्लूटूथ लावतात ना, मग वायरही कळत नाही. वेडे का काही कळत नाही. पहिले ड्रायव्हर लोक गावाच्या पाट्या, गावाच्या वळणाच्या खुणा लक्ष ठेवायचे. आता ड्रायव्हर ते नाही, मोबाईल लावलेला असं मॅपवर चालतात. कशावर चालतात? पहिले हुशार ड्रायव्हर होते, इकडून इकडे वळायचं तिकडून, आणि त्या झाडाजवळून इकडे वळायचं कुठून वळायचं ते ओळखत होते. आजच्या ड्रायव्हर लोक कशावर चालतात? ते मॅपवर चालतात. प्रियानो, या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला चालायचं कशावर आहे?
अंधारात चालायचं की प्रकाशात चालायचं आहे? बायबल सांगते की परमेश्वराचं वचन ज्याला लाभतं त्याला प्रकाश भेटतो आणि तो त्याला प्रकाशात चालवतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो म्हणजे त्याद्वारे चालतो, त्या शब्दाला स्वीकारतो, तो अंधारात चालणार नाही. तर त्याच्याजवळ अनमोल अशी भेट आहे, अनमोल असं वस्तू आहे, अनमोल अशी गोष्ट आहे की जगातल्या लोकांकडे अशी गोष्ट त्याच्याकडे आहे, ती म्हणजे त्याच्या ठायी जीवन आहे. आमेन. हालेलुया. त्याच्याकडे जो प्रकाश आहे तो प्रकाश इतरांना जीवन देणारा प्रकाश असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियनो, आम्हाला देवाच्या इच्छेद्वारे चालायचं आहे. आणि देवाची इच्छा मनुष्याच्या बाबतीत एकच आहे की त्याने मरू नये, तर त्याने युगानुयुग जिवंत राहावं. आणि मग आम्ही जर पुढे पाहिलं तर योहानचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय ही त्या जीवनाबद्दलची साक्ष आहे की जी जीवन त्या प्रकाशात आहे किंवा जीवन त्या वचनामध्ये आहे. योहानाचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय वचन 1, 2 आणि 3, 4 पर्यंत वाचूया. 1, 2, 3, 4. 4 पर्यंत योहानचे पहिले पत्र पहिला अध्याय वचन 1 ते 4. जे प्रारंभापासून होते, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले, जे आम्ही ऐकले, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले जे आम्ही निहाळले व आपल्या हाताने चाचपले, व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले. ते तुम्हास कळवितो. जे आम्ही पाहिले आहे व जे ऐकले आहे, ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर साक्ष ती यव्हानाची. यव्हानाने किती सुंदर साक्ष दिली की यव्हान काय म्हणतो की मी जे काय सांगतो, मी जे काय बोलतो ते कशासाठी बोलतो की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मला जे म्हणायचं आहे की ज्या शब्दात जीवन आहे तो शब्द कोणाला भेटतो की जो व्यक्ती त्या शब्दाला अनुसरतो त्याच्या ठाई अंधार राहणार नाही किंवा तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. असं योहान 8:12 मध्ये जे म्हटलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. मग हा जीवनाचा प्रकाश आपल्याजवळ आहे, तो आपण लोकांपर्यंत कसा द्यायचा, लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा आणि लोकांना त्याची खात्री कशी पटवून द्यायची, याबद्दल योहान तुम्हाला आणि मला शिकवत आहे. योहान काय म्हणतो पहा, जे प्रारंभापासून होते, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता, म्हणजे जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, म्हणजे ख्रिस्तापासून जे काही त्यांनी शिक्षण घेतलं व जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, म्हणजे ख्रिस्ताला त्यांनी त्या शब्दाला मनुष्याच्या जीवनात येताना आणि मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करताना त्यांनी पाहिलं, आम्ही निहाळले व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. म्हणजे ज्याच्याकडे ख्रिस्त आहे त्याच्याकडे तो जीवनाचा शब्द आहे आणि त्याला तो जीवनाचा शब्द इतरांपर्यंत पोहोचवण्याची ताकद प्रभू देत आहे. ही साक्षी योहान सांगत आहे की आम्ही कोणाबद्दल सांगतोय की आम्ही जे अनुभवलं आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तो म्हणतो ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले व त्याची आम्ही साक्षी देतो. जे जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले. हा योहान कोण आहे? बाप्तिस्मा करणारा योहान नव्हे, तर येशू ख्रिस्ताचा शिष्य योहान.
तो बोलत आहे की मी ते पाहिलंय, निहाळलंय, चाचपलंय, डोळ्यांनी पाहिले, अनुभव घेतलाय. अशा त्या जीवनाच्या शब्दाबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत. ते जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस जन्माला आला किंवा तो त्या भागामध्ये वाढला, त्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या जीवनाला पाहिलंय व त्याची आम्ही साक्ष देतो. म्हणतो आम्ही त्याची साक्ष देतो की ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले ते तुम्हास कळवितो. सार्वकालिक जीवन कोणाकडे होते? पित्याजवळ होते. आम्हास प्रकट झाले ते तुम्हास कळवितो. कसं? आणि आजही पास्टर लोक तुम्हाला काय सांगतात की मला ख्रिस्त लाभला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, मी अनुभव घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, मी जाणलंय म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, मी चाचपलंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे, मी ते प्रभूचं कार्य पाहिलंय किंवा ते अनुभव घेतलेले आहेत म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगत आहे की प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल. मी साक्ष देतो, माझ्या जीवनात घडलेली म्हणून मी देतो, त्याच्या जीवनात घडली म्हणून मी देतो, याच्या जीवनात घडली म्हणून देतो. पण आजही चर्चेसमध्ये साक्षीचा एक वेळ असतो आणि त्या वेळेला काय दिली जाते? साक्षी दिली जाते. साक्ष कशासाठी आहे? की त्या जीवनाचा जीवन देणारा शब्द आमच्यात कार्य करतो की नाही करतो त्याबद्दलची ती काय आहे? साक्ष आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराची इच्छा नाही आपण मरावं, तर परमेश्वराची इच्छा आपण जिवंत राहावं. जिवंत राहण्यासाठी गरज आहे देवाच्या शब्दाची. जिवंत राहण्यासाठी कशाची गरज आहे? देवाच्या शब्दाची. आणि देवाचा शब्द कशात आहे? पवित्र शास्त्रामध्ये. पवित्र शास्त्रातील देवाच्या शब्दामध्ये काय आहे? जीवन. ते जीवन काय आहे? मनुष्य मात्राचा प्रकाश. म्हणून ज्याला प्रकाश दिसतो त्या प्रकाशाद्वारे त्याला सगळंच उघड होतं आणि ज्याला प्रकाश दिसत नाही त्याला काहीच उघड होत नाही. आणि अनेक जण म्हणतात तुम्हाला कसं कळालं? प्रेयर करताना एखादा जर चुकीचा आढळला आणि त्याला जर आपण सांगितलं, तो म्हणतो तुम्हाला कसं कळलं? कारण हे ते मने आणि अंतकरणे पारखणाऱ्या देवाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तो देव म्हणतो की तू मरू नको बाळा, तू जिवंत राहा. आणि म्हणून यिर्मया 3:22 मध्ये तो काय म्हणतो? मला सोडून गेलेल्या माझ्या मुलांनो मागे वळा, मी तुम्हाला वाटेवर आणेन. कशासाठी? कारण मला तुम्हाला जीवन द्यायचं. आणि म्हणून हेस्केल याचा 18वा अध्याय आणि वचन 32 मध्ये तो म्हणतो, कारण मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे वळा आणि जीवनात राहा. मागे फिरा आणि जीवनात फिरा. मागे फिरा म्हणजे काय करा? म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर आहे मागे फिरा म्हणजे देवाच्या वचनात या, देवाचं वचन घ्या, कारण देवाच्या शब्दामध्ये जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश आहे. तो शब्द येशू आहे आणि त्याच्याकडे तो प्रकाश आहे. आपण जर त्याला अनुसरलो तर अंधारात कधीच चालणार नाही. तुम्हाला चाच पडत चालायची कधीच आवश्यकता येणार नाही. तुम्ही धडधाकट चालणार. जगातला अंधार तुमच्यावर काहीच करू शकणार नाही, कारण या जगातल्या अंधकाराची सत्ता तुम्हाला चालणार नाही. कारण ज्या ख्रिस्ताच्या मागं तुम्ही आहात त्या ख्रिस्तामध्ये त्या प्रकाशावर विजय मिळवण्याची ताकद आहे. आणि म्हणून म्हटलंय तो प्रकाश प्रकाशला, पण अंधाराने त्याला ग्रासलं नाही, तर अंधार तिथून निघून गेलेला आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. यापेक्षा अधिक एकच सांगेल की ज्यावेळेस देवाने प्रकाशाने अंधार निर्माण केला त्या देवाने त्या दोघांना वेगवेगळे केलेलं आहे उत्पत्तीमध्ये. आणि म्हणून प्रियांनो, आज प्रभूमध्ये आहात तर आज जीवनामध्ये आहात. तुमचा आणि आपला आनंद, माझा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी तुम्हाला सांगत आहे की ज्या आनंदात मी जगत आहे त्या आनंदात तुम्ही जगावं म्हणून मी सांगत आहे. ज्या जीवनात मी जगत आहे त्या जीवनात तुम्ही जगावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ज्या स्थितीमध्ये मी जगत आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही जगावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ज्या प्रभूच्या सान्निध्यात मी जगत आहे त्या प्रभूच्या सान्निध्यात तुम्ही जगावं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. यव्हानाने जर सांगितलं तसं मी तुम्हाला सांगितलंय. जसं यव्हानाने चाचपलं जाणलं तसं प्रियानो मी माझ्या प्रभूवरती रिसर्च करून थकलेलो आहे. मी डोळे बंद करून विश्वास ठेवले नाही. अंधश्रद्धेच्या बाजूने मी उभा नाही. मी अंधश्रद्धेच्या विरोध आहे. मला एकच म्हणायचंय, पहिले अनुभव घ्या मग विश्वास ठेवा. तुम्हाला जर अनुभव आला की ख्रिस्त जीवन देतो तर विश्वास ठेवा. नाही अनुभव आला तर काय करा? जैसे थे राहा. मला अनुभव आला म्हणून मी जीवनात आहे.
तुम्हाला अनुभव येईल, तुम्ही जीवनात चाल आणि तुमच्याकडे ती शक्ती राहील, ती ताकद राहील, इतरांना तुम्ही त्या प्रकाशात चालवा. कारण तुमच्याजवळ प्रभूने त्याला अनुसरल्यामुळे जीवनाचा प्रकाश दिलेला आहे. तो जीवनाचा प्रकाश तुमच्यामध्ये राहील. प्रेस द लॉर्ड. मग जीवनाचा प्रकाश कोण आहे? तर देवाचा शब्द आहे. देवाचा शब्द जर तुमच्यात असेल तर ख्रिस्ताचं ते वचन पूर्ण होतं. मी जगाचा प्रकाश आहे, जो कोणी मला अनुसरतो तो अंधारात चालला नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. मग आमच्याकडे कोणाचा प्रकाश आहे? जगाचा का? कोणाचा? जगातली प्रकाश आमचं काही करू शकत नाही. आमच्यातला अंधारातला प्रकाश नाहीये. जगिक अंधार दूर करणारा प्रकाश नाही. तर आमच्याकडे जो प्रकाश आहे तो सैतानाच्या अंधकाराच्या शक्तीला दूर करणारा प्रकाश आहे. तो ख्रिस्त आहे की जो देवाने आपल्यासाठी पाठवलेला तो ख्रिस्त, तो प्रकाश, तो शब्द आमच्यात आहे आणि तो आमच्यामध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते जीवन आमच्यातच नाही तर आम्ही इतरांना देऊ शकतो. आणि म्हणून यवनाचे पहिले पत्र्याच्या मध्ये तो काय म्हणतो, यवन आम्ही जे पाहिलं ते प्रारंभापासून होतं, आम्ही जे अनुभवलं, जे चाचपलं, जे डोळ्यांनी पाहिलं, जे निहाळलं, म्हणजे सगळ्या प्रकारे ज्याला जशी भाषा कळल तशा शब्दामध्ये तो बोललेला आहे. त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. आणि आम्ही तुम्हाला का सांगतो? एखादा म्हणाले बाबा का बडबड करतो? याच्यासाठी बडबड करतो जसं मला सार्वकालिक जीवन मिळेल तसं तुम्हाला मिळेल. माझा आनंद जसा पूर्ण झाला तसा तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी सांगतो. चर्चेस उगाचच उघडलेली नाहीयेत, बायबल उगाचच उघडलेलं नाहीये, लोकांना उगाचच मार्गदर्शन करत नाही. याच्यासाठी मार्गदर्शन आहे की आजच मला कळलेलं आहे मी जीवनात आहे. ज्याने पित्याला ओळखलं, यवहान 17:3 काय म्हणतं, पित्याला ओळखलं आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं तर त्याला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे, त्याला मिळालेलं आहे. यवहान 3:16 सांगताय की पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला तर सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. मग ज्यांनी त्या गोष्टी केल्या त्यांना जीवन आहे. ज्यांनी नाही केले ज्यांनी प्रकाशाची आवड धरली त्याला जीवन आहे. ज्यांनी अंधकाराची आवड धरली त्याला काय? त्याला मरण आहे, त्याला जीवन नाहीये. पण देवाची इच्छा नाही तुम्ही मारावं. कोणाची इच्छा नाहीये? देवाची इच्छा. आणि देवाची इच्छा काय? मग तुम्ही कशाला बरं जगूनही फायदा नाही. बऱ्याचशा ख्रिस्ती लोकांची अवस्था झालेली. कशी? नामदारी. आम्ही देवाची लोक. कशाला? दराजावर नाव लिहायला, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त. बायबल सांगते प्रकाशाला अनुसरणारीच ख्रिस्ताची लोक आहेत. त्याच्यात अंधार चालत नाही. मग अंधार दिसला की तुम्ही लगेच सांगायला पाहिजे, हा तिथे अंधार आहे, चालू नको. तू कुठे? प्रकाशात चाल. आपल्याला तो ख्रिस्ती व्हायचं नाही. कोणतं? नाही कोणतं? अंधारही चालतो, प्रकाश येतो. भाई हा ते व्हायचं नाही. आम्हाला चालतंय फक्त प्रकाशाचं जीवन चालतंय, अंधाराचं चालत नाही. याप्रमाणे व्हा. प्रभू तुमच्या जीवनात कार्य करेल आणि खात्रीपूर्वक सांगेल देवाची इच्छा आजच परिपूर्ण झालेली आहे, कारण तुम्ही सर्वजण आज जीवनामध्ये प्रवेश केला. प्रेज द लॉर्ड. तर चला मग आपण प्रार्थना करूया. सर्वांनी आपले डोळे घट्ट बंद करा. पवित्र 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 अतिपवित्र आणि महान अशा सामर्थ्य देवा, जिवंत देवा, कार्य करणाऱ्या प्रभू, तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला सन्मान, तुला महिमा देतो माझ्या देवा. तू महान परमेश्वर आहे, तू आमचं जीवन बदलणारा परमेश्वर आहे. खरं परमेश्वर हेच केल्याच्या 18 अध्याय आणि वचन 32 मध्ये तुझं वचन सांगते, कारण मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे वळा, मागे फिरा व जीवनात चला, जीवनात राहा. याबद्दल तुला संतोष आहे. म्हणजे माझ्या देवा तुला जीवन द्यायला संतोष आहे. आजच्या स्थितीमध्ये प्रभू आम्ही त्या अंधकाराच्या शक्तीमध्ये जाऊ नये, अंधकाराच्या ताकदीला सामोरं जाऊ नये, अंधकाराच्या ताकदीमध्ये आम्ही राहू नये, आम्ही प्रकाशाच्या शक्तीमध्ये राहावं, आम्ही प्रकाशामध्ये राहावं. म्हणून प्रभू तो आम्हाला सहाय्य आणि मदत कर.
आजच्या स्थितीमध्ये प्रभू तू आमचं जीवन बदल, आजच्या स्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला आशीर्वादी कर, आजच्या स्थितीमध्ये परमेश्वर आमच्या हाडामासामध्ये तुझं वचन विभव, आजच्या स्थितीमध्ये प्रभू तू आम्हाला चालव, म्हणजे प्रभू आम्ही त्या मरणाच्या शक्तीवरती विजय मिळून जीवनामध्ये प्रवेश करू, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करू. कारण तुझं वचन सांगतं की पित्याला ओळख नाही, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळख नाही, यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, सनातन परमेश्वरा, आज या समाज आमच्या प्रत्येकावर तर तुझा अभिषेक उतरून येऊ दे आणि प्रत्येकाचं जीवन तुझ्या नावामध्ये आशीर्वादी कर. हे दयावंत परमेश्वरा, कृपावंत परमेश्वरा, नीतिमानाला आशीर्वादित करणारा माझ्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो, तुला महिमा देतो आणि तुझं नाव उंच करून मी प्रार्थना मागतो. तू आशीर्वादाने भर, सर्वांना अभिषेकित कर. आजार, विकार, समस्या, अडचणी, दुःख, खेद, क्लेश सर्व नष्ट कर. राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार सर्व दूर कर. शांती, प्रीती, दया, कृपा, अनुग्रह आणि तुझ्या वचनाची विपुल अशी कृपा त्या प्रत्येकावरती तू दे. कारण माझ्या देवा, तुझ्या कृपेने आमचं तारण झालेलं आहे. तू आम्हाला आज तो प्रकाश दिला नसता तर आज आम्ही अंधारात असतो. त्या प्रकाशामुळे आम्ही आज प्रकाशात आहोत आणि आम्हाला या जगाचा नाही तो स्वर्गीय प्रकाश लाभलेला आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. अंधकारात वसलेल्या लोकांना प्रकाशाकडे नेणारा तो प्रकाश म्हणजे आमचा ख्रिस्त आहे. मी धन्यवाद देतो माझ्या देवा, तू आमचं जीवन परिवर्तन केलं त्याबद्दल. आज ज्या लोकांना ख्रिस्त लाभला, म्हणजे ज्यांनी त्या शब्दाला स्वीकारलं, त्या शब्दामध्ये जीवन आहे आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. मी तुला धन्यवाद देतो माझ्या देवा, तुला गौरव, तुला महिमा देतो. आणि प्रभू, आज या उपस्थित प्रत्येक प्रिय भावाला आणि बहिणीला तुझ्या रक्ताच्या अधीन करत आहे. प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे आणि सर्वांना आशीर्वादित कर. फेसबुकच्या माध्यमातून जेवढे लोक वचन ऐकत आहे त्या सर्वांपर्यंत प्रभू तुझा अभिषेक मी रिलीज करत आहे. Thank you Lord, thank you Master, hallelujah. I release the power of God in the name of Jesus Christ. मी धन्यवाद देतो माझ्या देवा, तुझा अभिषेक मी रिलीज करत आहे. जो कोणी तो स्वीकारेल त्याच्यामध्ये प्रभू तुझा अभिषेक निरंतर आहे. तुझं वचन स्वीकारणारामध्ये प्रभू तू आहेस. तुला धन्यवाद देतो. उपस्थित प्रत्येक प्रियजनाबद्दल तुझे आभार मानतो आणि त्या प्रत्येकाच्या जीव आत्म्याबद्दल प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हो प्रभू, मरणाच्या दारातून त्यांना सोडवलंस आणि जीवनामध्ये प्रवेश तू त्यांचा केला, त्याबद्दल तुझे आभार मानतो. सर्व मान, महिमा, गौरव, सन्मान तुला दे. प्रार्थना येशू ख्रिस्त आमच्या तारणाच्या गोड आणि ती प्रेरणात मागतो म्हणून ताई. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समजते, जसे आम्ही आमच्या अपराध क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हा स्महात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व का तुझीच आहेत. आमेन. प्रवेश रक्त कीजे, प्रवेश रक्त कीजे, प्रवेश रक्ताचा जय जयकार असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याद्वारे मिळणारे शांती, समाधान आणि आनंद तुमचं प्रत्येकाचं अंतःकरण, शरीर आणि कुटुंब नासुर येशूच्या नावात सदा सर्वदा आशीर्वादाने भरवत. Praise the Lord. Praise the Lord. Thank you, Jesus.